तुमसर तालुका के आष्टी गांव में वाटर रिसोर्स डिपार्टमेंट की मनमानी सामने आई है। किसानों को बिना कोई पूर्व सूचना या अनुमति दिए उनके उपजाऊ खेतों में जेसीबी से खुदाई कर दी गई, जिससे खड़ी फसलों को भारी नुकसान पहुंचा। इतना ही नहीं, विभाग ने पाइपलाइन बिछाने के नाम पर गांव की मुख्य सड़क भी उखाड़ दी। नियमों के अनुसार ऐसे किसी भी कार्य से पहले ग्राम पंचायत से अनुमति लेना अनिवार्य होता है, लेकिन बिना किसी आवेदन या नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट के ही सड़क खोद दी गई, जिससे गांव में आवागमन पूरी तरह प्रभावित हो गया है। घटना से आक्रोशित किसानों और ग्रामीणों ने जब संबंधित अधिकारियों से संपर्क करने की कोशिश की, तो आरोप है कि अधिकारी फोन उठाने से बचते रहे। प्रशासन ने इसे रवैये से गांव वालों में भारी नाराजगी है और उन्होंने दोषी अधिकारियों के खिलाफ सख्त कार्रवाई व नुकसान का तत्काल पंचनामा कर मुआवजा देने की मांग की है। आष्टी के किसान और पूर्व पंचायत समिति तुमसर के डिप्टी चेयरमैन शिशुपाल गोपाल ने चेतावनी दी है कि यदि जल्द मुआवजा नहीं दिया गया तो जल संपदा विभाग के कार्यालय पर विरोध मोर्चा निकाला जाएगा। आइए देखिए पूरी खबर विस्तार से। भारत नेशन के लिए प्रकाश नागतोडे की खास रिपोर्ट। जे शेतकरी आहेत त्यांना कसल्याही प्रकारची विचारपूस न करता त्यांच्या शेतामध्ये 1 मीटरपेक्षा कमी खोदकाम करत ते पाईप गाडत आहेत आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे ऊसाच्या नदीपासनं तर 2-3 किलोमीटरपर्यंत इकडं पाईपलाईन, पाण्याच्या पाईपलाईन नेलेल्या आहेत। त्या संपूर्ण पाईपलाईन यांनी फोडलेल्या आहेत आणि शेतकरी वारंवार यांना फोन लावल्याच्या नंतर सुद्धा हे त्यांना रिस्पॉन्स न देता त्यांच्यासोबत अवेढव्य अशा पद्धतीने बोलत आहेत। शेतकऱ्यांचे आता पीक जे आहे ते ऊसाची लागवड चालू आहे आणि यांनी 8 ते 10 दिवसापासून खोदकाम केलेलं आहे आणि खोदकाम केल्याच्या नंतर ते पाईपलाईन फुटलेली आहे, त्यांच्या बीज वाढत आहे आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची विचारपूस न करता शेतकऱ्यांच्या जे ती ऊसाची वाढी लागलेली आहे त्यांच्या सुद्धा ह्या लोकांनी जेसीबी टाकून नुकसान केलेलं आहे। आणि जे गावठाणचे आमचे जे पांधन रस्ते आहेत यांनी ग्रामपंचायतला, जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला कसल्याही प्रकारची विचारपूस न करता संपूर्ण रोडाच्या बीचोबीच जेसीबीनं खोदकाम करून सर्व पाईप गाळलेले आहेत आणि त्याच्यानंतर जलसंपदा विभागाच्या शासकीय जिआरनुसार सर्व जिथं नळ संपला आहे, नळ संपल्याच्या नंतर तो पाणी कुठं न्यायच्या यांना नदीमध्ये, पण यांनी नदीमध्ये तो नेलेला नाही। आणि एक शेतकरी आहे चुनीलाल गोपाले, त्यांच्या शेतापर्यंत त्यांनी पाईप गाळलेले आहेत आणि इथले जे नेतामजी आहेत त्यांना आम्ही विचारपूस केल्याच्या नंतर फोनवर ते सांगत आहेत की आम्हाला शेतकऱ्यांनी तेथपर्यंतच पाईप गाळायला सांगितले आहे, पण त्या शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की आम्ही जर तिथपर्यंत पाईप गाळले आणि पाणी सोडला ते संपूर्ण माझ्या लावलेला पीक हा उद्ध्वस्त होईल आणि त्याच्यानंतर सुद्धा 20 ते 25 एकर नदीपर्यंत आहे ते सुद्धा त्या पाण्याच्या प्रवाहाने उद्ध्वस्त होईल, अशी ह्या जलसंपदा विभागाच्या जे इथले जेई आहेत मेश्रामजी त्यांना आम्ही वारंवार फोन करत आहोत। मी 1 तारखेला स्वतः फोन लावला, त्यांना विचारणा केली, ते त्यांनी म्हटलं की मी इस्टिमेट आणि शासन निर्णय पाठवतो। त्याच्यानंतर मी त्यांना वारंवार शेतकरी घरी येत आहेत आणि त्यांना फोन लावला, पण शेतकऱ्यांचे फोन उचलत नाही आणि आमचे सुद्धा फोन उचलत नाही। याच्यावरून असा